दुसरं असं की मी ज्यावेळेस अध्यक्षपद घेतलं त्यावेळेस ठरवलं की नाशिक जिल्ह्यातला किंवा कुठलाही कोणताही माजी सैनिक माझ्याजवळ माझ्यापर्यंत येऊन मी त्याचं काम जे आहे माझ्या परीने त्यांनी रात्री 12 जरी मला फोन केला तरी मी त्याच्यासाठी तत्पर आहे हे मी तुम्हाला ग्वाही देतो. आजही ग्वाही देतो. ज्या दिवशी अध्यक्षांनी जी ग्वाही दिली का मी जे पछाडून काम करतोय ते तुमच्यासाठी मी रात्री 12 तुम्ही बोलवलं तरी मी तुमच्यासाठी काम करेन ही माझी. अजून दुसरं दिंडोरी तालुक्याचे जे आपण कार्यकारिणी स्थापन करणार मला अशी कार्यकारिणी दिंडोरी तालुक्यात पाहिजे जी पूर्ण वेळ देऊ शकते. आपण कमवतोय भरपूर कमवलं, मुलांसाठी कमवलं, बायकांसाठी आपल्या फॅमिलीसाठी कमवलं, सर्व कमवलं, पण आपल्याला काहीतरी आपल्या माजी सैनिकांचं देणं लागते. ही भावना डोक्यात घेऊन कार्यकारिणीमध्ये यावं, स्वतःहून व्हॉलेंटरीली यावं कोणीतरी आणि जो मनुष्य काम सांभाळा तुमचं धंदा पाणी व्यवसाय सांभाळा पण माजी सैनिकांचं तिथं प्रॉब्लेम असेल त्या माणसाने तिथं सगळं कामं सोडून आलं पाहिजे. तर अशी कार्यक्रम आम्हाला संघटित करायची. त्यासाठी आज आम्ही दिंडोरी तालुक्याचे अध्यक्षांची निवड करणार आणि ती जी प्रोसिजर आहे ते बघते साहेब तुम्हाला सांगतीलच कसं करायचं ते. बस माझी इच्छा ही. धन्यवाद. जय हिंद.